जय महाराष्ट्र. खर तर दिवसभर वेगळ्या वेगळ्या सभा समारंभ प्रचार करून करून गाडीत कुठेतरी वाटत होतं की कधी ना तरी हे आठवड्यापर्यंत थोडा थकवा जाणवायला लागलेला, पण आपल्या सर्वाला पाहून तो थकवा दूर निघून गेलेला आहे. होय साहेब, आपण बसून घ्या. विधान भवनात तयारी बसायची सुरू करून घ्या. आज उरणमध्ये आल्यानंतर जे वातावरण मला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे की बाकी कोणालाही नाही, अपक्षांना नाही, जे वोट कटर आहेत त्यांना नाही, विरोधी पक्षाला नाही, तर मतदान हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीलाच होणार आहे, मशालीला होणार आहे, हे दिसायला लागलेलं आहे. अर्थात मशाल तिथे मशाल, हात तिथे हात, तुतारी तिथे तुतारी, पण आपलं हे चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, आपलं सरकार येणार आहे, तुमच्या आमच्या हक्काचं सरकार येणार आहे, तुम्ही निवडलेलं सरकार येणार आहे. आज पुन्हा एकदा आपल्याला विचारत आहे की उरण मतदारसंघ महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहणार की नाही राहणार. जे येणारं सरकार आहे त्याच्यात आपल्याला स्थान मिळणार की नाही मिळणार. जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यातला एक आमदार उरणचा असणार की नसणार. कारण जी आपली लढाई आहे ती फार मोठी आहे. आणि उरणची जी कहाणी आहे, उरणचं जर आपण पाहिलं राजकीय इतिहास आणि गेल्या 5 वर्षातलाच पाहिला, तर मागच्या वेळी जे इथून जिंकून आले, ज्यांनी बंडखोर म्हणून फॉर्म भरलेला, तेच पहिलं एक उदाहरण असतं की भाजपने आपल्याशी विश्वासघात कसा केला आहे ना. स्पष्टपणे त्यांनी विश्वासघात केला, म्हणजे निवडणुका आपल्या सोबत लढत असताना आपल्या सोबत विश्वासघात केला, एक बंडखोर उभा केला, त्याच्या मागे उभे राहिले आणि कुठे ना कुठेतरी जनतेला फसवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आज या महाराष्ट्रामध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर, या गद्दारांनी भाजप प्रणित खोके सरकार बसवल्यानंतर आपल्याला वाटलं होतं की काहीतरी चांगलं आपल्या राज्यात येईल, काहीतरी चांगलं महाराष्ट्रात येईल. पण एकामागोमाग एक उद्योगधंदे असतील, नोकऱ्यांच्या संधी असतील, कायदा सुव्यवस्था असेल, शेतकरी पाहताय तुम्ही त्यांचे हाल काय झालेले आहेत, सगळं काही चाललंय ते ढासळत चाललेलं आहे. कुठेही आपल्याला वाटत नाही की राज्य जसं चाललं पाहिजे, शासन आणि प्रशासन कसं चाललं पाहिजे, हे आपल्या डोळ्यासमोर कुठेही उदाहरण नाहीये. हा जो इथे अटल सेतू झालेला आहे, त्याचं नाव अटल सेतू दिलंय, त्याचं आधी नाव मुंबई ट्रान्स हार्बर लिंक होतं, MTHL होतं. उरणला मुंबईच्या अजून जवळ आणलेला आहे, जोडून घेतलेला आहे. मला तो कार्यक्रम आठवतो, कारण 2020च्या जानेवारीमध्ये उद्धव साहेबांनी त्याचं गर्डर लॉन्चिंग केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना आपण त्याचं पहिलं गर्डर लॉन्चिंग केलं होतं. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्यात मी होतो, अनेकदा माझ्यासोबत सचिन भाऊ आलेत, मनोहर शेठ कधी कधी असायचे, आम्ही सगळेच येऊन प्रत्येक महिन्यात पाहणी करायचो की काम कुठपर्यंत झालंय. पण कामाचा वेग कसा असायला पाहिजे, मी हे खास करून सांगतो, कारण आपल्या डोळ्यात देखत तो रस्ता बनलेला आहे. कारण आपल्याला हा मुंबईच्या जवळ आणणारा एक रस्ता आहे, हा जो पूल झालेला आहे, आपल्या सर्वांना आपल्या हक्काची मुंबई, तुमची राजधानी मुंबई, आपल्या सर्वांची राजधानी मुंबई, या राज्याची मुंबई ह्याच्या जवळ आणणारा हा रस्ता आहे. आपलं सरकार असेपर्यंत 82% काम झालं होतं. आपलं सरकार जून 2022 मध्ये पाडलं या गद्दारांनी, आणि तेव्हापासून एकनाथ शिंदेकडे हे खातं आहे. 2022 पासून 2024 पर्यंत हे काम पूर्णच झालं नव्हतं. का? तर कुठे ना कुठेतरी यांना कॉन्ट्रॅक्टर बदलायचा होता, कुठे ना कुठेतरी यांना पैसे वाढून घ्यायचे होते. प्रत्येक कामात एस्केलेशन, आणि तुम्ही तर जवळून पाहिलेलं आहे. कारण कॉन्ट्रॅक्टर्स म्हटलं, रस्त्याची कामं म्हटली, ग्रॅव्हल खडी म्हटलं की साधारण हा मतदारसंघ लोकांच्या डोळ्यासमोर येतोच. पण ज्या प्रकारे काही आवडत्या कॉन्ट्रॅक्टरना पुढे आणलं जातंय, बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरना छळलं जातंय, खडीचा घोटाळा जो झाला मध्ये, स्थानिक जनतेला हैराण केलं जात आहे, स्थानिक जनतेच्या पाकिटमारी होते, ह्याच्या विरोधात आपण गेले 2 वर्ष लढा दिला. तो लढा जो 2 वर्ष आपल्या डोळ्यासमोर होता, आपण प्रत्येक महिन्यात वाट पाहायचो की सर्वोच्च न्यायालय आता तरी निकाल देईल, आता तरी निकाल देईल. अगदी डोकं फोडून झाले आपल्या तिकडच्या दारी, अजून निकाल काही आला नाही, जेव्हा येईल तेव्हा येईल. पण आज
उद्धव साहेब स्वतः असतील किंवा आम्ही सगळे असू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल, आम्ही सगळे आपल्या दारी आलोय, आपल्या अदालतीमध्ये आलोय न्याय मागायला. खरोखर आलोय. या देशामध्ये जनता की अदालत सोडून मला वाटत नाही कुठचं दुसरं मोठं अदालत असेल किंवा न्यायालय असेल. आपण जो न्याय द्याल तो बरोबर असेल, तो न्याय मार्गाने पुढे चालणारा न्याय असेल, तो या महाराष्ट्राच्या हिताचा न्याय असेल. 2 वर्ष वाट पाहत होतो आणि 2 वर्ष वाट पाहत असताना निवडणुका कधी लागतील. अनेकदा मी पूर्ण राज्य फिरलं, मग निष्ठा यात्रेत असेल, महाराष्ट्र स्वाभिमान सभा असतील, कधी कुठे आपत्ती आली असेल तर तिथे गेलो असेल, कुठे ऍक्सिडेंट झाला तिथे गेलो असेल, लोकांच्या न्याय हक्कांसाठी असेल, मोर्चांसाठी असेल, आंदोलनासाठी असेल, सगळं काही आपण केलं. आणि आता जेव्हा निवडणूक आलेली आहे आपल्याला वाटायला लागलं अरे प्रचारासाठी दिवसच नाहीयेत. पण ही निवडणूक फार महत्वाची आहे. ही निवडणूक पुढच्या 4-5 दिवसांमध्ये होणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक आपलं भवितव्य ठरवणारी आहे. मला काही पत्रकारांनी मध्ये इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की आदित्यजी ही तुमच्यासाठी निवडणूक किती महत्वाची आहे? उद्धव साहेबांची असेल, तुमच्यासाठी असेल, तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे का? तसं लहानपणापासून मी पाहत आलोय प्रत्येक निवडणूक, मग मुंबई महानगरपालिका असो किंवा कुठची असो, नेहमी एक शब्द त्यांनी दिलेला आहे, लिटमस टेस्ट. हे पत्रकारांना पण माहिती आहे की लहानपणापासून, आणि ते पण आधीपासून पाहत असतील, पेपरमध्ये येतं की शिवसेनेची अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेनेची अस्तित्वाची फक्त ही लढाई नाहीये. आणि दुसरी काही शिवसेना नाही. जे फुटलेले गद्दार आहेत, ते चोर आहेत, जे डरपोक लोक असतात, ते शिवसेना नाव लावूच शकत नाहीत. ते पळाले होते, ते सुरतेला पळाले होते, हे शिवसैनिक होऊ शकत नाहीत. जे गुवाहाटीला गेले काय डोंगर झाडीबिडी पाहून आले, ते शिवसैनिक होऊ शकत नाहीत. आणि जे गोव्यामध्ये उद्धव साहेबांचं सरकार पाडल्यानंतर घाणेरडे हातवारे करून टेबलांवर नाचले, हे शिवसैनिक होऊ शकत नाहीत. हा देशाचा कायम न्याय राहिलेला आहे, हा कायदा राहिलेला आहे. जगभरात कुठेही जा तुम्ही, चोरांनी काहीतरी चोरी केली म्हणून ती वस्तू त्यांची होत नाही. आणि असंच ठीक आहे, आता ह्या क्षणाला शिवसेना नाव हे त्यांनी घेतलेलं आहे, आपलं धनुष्यबाण हा त्यांनी घेतलेला आहे, आपलं चिन्ह, नाव, पक्षाचं सगळं काही त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. 13 खासदार फोडले, 40 आमदार फोडले, अनेक नगरसेवक फोडले, अनेक नेते फोडले. ही लढाईची तन मन धनची आहे. सगळं धन त्यांच्याकडे, खोके सगळं त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे तन आहे, मन, आणि तुम्ही सगळे जनता आहात, तुम्ही संत जनार्दन आहात, ज्यांनी आम्हाला आशीर्वाद देऊन या महाराष्ट्रात अजूनही जागृत ठेवलेलं आहे. पुढे नेण्याचं काम करण्याचा आपण प्रयत्न करत आहात. पण ही लढाई ही काही आमच्या अस्तित्वाची नाहीये. ही लढाई ना माझ्या अस्तित्वाची किंवा मला आमदार बनायचे किंवा मनोहरजींना आमदार बनायचे मुळीच नाहीये. ते तर तुम्ही बनवणार आहातच, 100% बनवणार आहात. 23 तारखेला निकालच बोलतील की आम्ही आमदार म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर नतमस्तक व्हायला येणार आहोत, पुढे सेवेत रुजू तर होणारच आहोत. पण ही लढाई आपल्या महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई आपलं नाव महाराष्ट्र राहणार की अदानी राष्ट्र राहणार की गुजरात राष्ट्र होणार हे ठरवणारी आहे. आपलं नाव, आपलं जे महाराष्ट्र म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर आपण पाहिलं मुंबई आपल्याला मिळवायला लागली. मुंबई काही साधी सोपी आपल्याला अशी आली नाही. मुंबईसाठी लढायला लागले. 105 हुतात्म्यांनी जीव दिलेत आपले. अनेक आंदोलनं झाली, लाठेकाठ्या खाल्लेल्या, सगळं काही झाल्यानंतर मुंबई आपल्याला मिळवायला लागली, जिंकायला लागली. ह्या मुंबईवर डोळा हा नेहमी दिल्लीश्वराचा होता आणि गुजरातचा होता, तो अजूनही आहे आणि तो आता कायम आहे. हे जे भूत आहे ते आजूबाजूला दिसतंय आपल्याला, कुठच्या रूपांमध्ये दिसतंय. एका बाजूला आपण पाहिलं अनेक वर्ष प्रयत्न सुरू होता, कुठून तरी चर्चा सुरू करायची की मुंबईला गुजरातला जोडायचं का, आम्ही होऊ देणार नाही. मग मुंबईला सीओ आणायचं का, मुंबईला केंद्रशासित करायचं का, आम्ही होऊ देणार नाही. मुंबई ही मराठी माणसाची आहे, मुंबई या महाराष्ट्राची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. पण मग मुंबई जिंकायचा प्रयत्न झाला, भाजपने आपल्या सोबत येऊन जिंकण्याचा प्रयत्न केला. आपल्या सोबत होते तेव्हा कदाचित त्यांच्या सीटा निवडून यायच्या. पण आता जर आपण पाहिलं तर मुंबईकरांनी ठाम ठरवलेलं नाही. आपण हे की ठाम ठरवलं पाहिजे, कारण आपण आपली जी ताकद आहे तीच भाजपला रोखू शकते, तीच या भूतांना रोखू शकते. ती ताकद म्हणजे मतदानाची ताकद आहे. आता ते करू का पाहतायत की आता मुंबईत राजकीय हेतूने जिंकू शकत नाही, राजकीय दृष्ट्या जिंकू शकत नाही. मग करायचं काय, तर अदानीला फुकटात द्यायची. अदानीचं हे जे काही नावावर भाजप महाराष्ट्र लुटत चाललेला आहे, भाजपला जी भूक लागलेली आहे, भाजप महाराष्ट्र खायला पाहतोय, ह्याच्या विरोधात आपण लढत आलेलो आहे. मुंबईचं तुम्हाला सांगतो, कारण मुंबई तुमच्या जवळ आहे, रोज तुम्ही येत जात असाल, अनेक लोक कामासाठी येतात, मला भेटत असतात. आणि मुंबई आपली सर्वांची राजधानी आहे आणि तिथून मी सगळ्या महाराष्ट्रात काय होतंय सांगणारच आहे. पण मुंबईबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर हेच अदानी महाशय आपल्या मुंबईमध्ये धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली 540 एकर गिळून बसलेले आहेत. पुनर्विकास करणार. तिकडच्या लोकांना किती मिळणार, तर 200 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट. पण तिथून 2 लाख मूळ धारावीकरांना बेघर करणार आहेत.
1080 एकर म्हणजे 540 एकर ते, आणि त्याच्या बाहेरचे 540 एकर का? ट्रान्झिट कॅम्प बनवायचे आहेत, मिठा घरं पाहिजेत, मुलुंडमध्ये जागा पाहिजे, मडमध्ये पाहिजे, एरंगळमध्ये पाहिजे, आम्हाला कोळीवाडा पाहिजे, आम्हाला सगळं काही पाहिजे. 540 आणि 540 एकर 1080 एकर फुकटात त्यांना मुंबईत मिळालेत. इथे अनेक लोकांची स्वप्न असतील की मुंबईत आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. आहे ना? कोणाला कोणाला मुंबईत घर घ्यायचंय? चला उद्या तुम्ही या मुंबईमध्ये मंत्रालयात जा आणि सांगा की माझं आडनाव अदानी नाहीये, माझं नाव अमुक अमुक आहे, मला मुंबईत तुम्ही 1 स्क्वेअर फूट मोफत द्या, फुकटात द्या. देणार कोणी तुम्हाला? देणार कोणी? नाही देणार हे लोक. कारण मुळात आहे ना, आपल्या मराठी माणसाला असेल, आपल्या मूळ मुंबईकरांना असेल, आपल्या सर्वांना असेल, मुंबईपासून जेवढंही दूर करता येईल तेवढं करायचं आहे. कारण मुंबई या लोकांना गिळायची. 1080 एकर म्हणजे झाडे किती? ठीक आहे ना, तुम्हाला घ्यायची ना 1080 एकर, पैसे द्या मुंबई महानगरपालिकेला, पैसे द्या आमच्या राज्य सरकारला, जे काही बनतं तुमचं देणं लागतं ते द्या तुम्ही, आणि ह्या तिजोरीला तुम्ही वजन द्या. आम्हाला कोणालाही 1 रुपया देऊ नका, पण माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे जे पैसे आहेत ते तुम्ही लुटू नाही शकत. माझ्या महाराष्ट्राची जी जमीन आहे, माती आहे, ह्याला तुम्ही खाऊ शकत नाही. तिथे मी लढणार म्हणजे लढणार. ही लढाई आपली, ती लढाई महत्वाची ठरते. तर चुकून ह्या राज्यामध्ये भाजपचं सरकार बसलं, एकनाथ शिंदेचं सरकार बसलं, गद्दारांचं सरकार बसलं, तर मग मी जे सांगतोय ते खरं होईल. महाराष्ट्राचं नाव हे अदानी राष्ट्र करतील, कारण ह्यांना नुसतं अदानीला मुंबईत सीमित ठेवायचं नाहीये. आता कोकणामध्ये कुठेतरी धरण बांधायला, कोल्हापूरमध्ये अजून काहीतरी एक तलाव खेळायला, कुठेतरी हायड्रोचा पॉवरचा प्लांट, कुठेतरी एअरपोर्ट, हे सगळं हळूहळू हळू अदानीमय करत चाललंय. तिथे तर आलेच ना नवी मुंबई एअरपोर्टमध्ये. पण मला तुम्ही सांगा, ह्यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे, भाजपच्या मनात जो महाराष्ट्र द्वेष आहे, जे महाराष्ट्र द्रोही भाजपवाले आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत, ह्या लोकांच्या मनात एवढा द्वेष आपल्या महाराष्ट्राबद्दल की साधं नामकरण पण करत नाहीत आपल्या एअरपोर्टचं. जे विमानतळाचं आपण नामकरण केलं, उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात आपण निर्णय घेतला होता. 2 महत्वाचे निर्णय घेतले ते विमानतळाचे, जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, तिकडचं ते विमानतळाचं नाव आपण 2020 मध्येच छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं केलं होतं. पण भाजपने आम्हाला कारण काय दिलं त्यावेळी? की नाही आम्ही व्यक्तीवर कुठचंही आता विमानतळाचं नाव देत नाही, आम्हाला शहराच्याच नावानं द्यायला लागेल. तरी आपण पाठपुरावा करत राहिलो. सुभाष देसाई साहेब असतील, आम्ही सगळेच केंद्र सरकारकडे मागत राहिलो. पण आता झालेत किती वर्ष? 4 वर्ष झाले. नाव बदलले त्यांनी? नाही बदलले. तसंच नवी मुंबई विमानतळाचं नाव आपण श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करून घेतलं होतं. उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. सरकार पडून 2.5 वर्ष झालेली आहेत. नाव अधिकृतरित्या कुठेही झालेलं आहे का? नाव अधिकृतरित्या तेव्हाच होतं जेव्हा शासन निर्णय निघतो. जसं अदानीसाठी तुम्ही फटाफट शासन निर्णय करता, अनेकदा तर असं होतं अदानी काहीतरी बोलतील त्याच्या आधीच शासन निर्णय झाला असतो की अरे ही जमीन पाहिजे, अदानी इथे हात दाखवतात, शासन निर्णय झाला, तुमच्या नावावर जमीन, तुमच्या नावावर जमीन. मग अदानीसाठी जर तुम्ही दिवस रात्र काम करता आणि शासन निर्णय काढत असता, मग आमच्या नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव तुम्ही श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अजून का नाही दिलंय, ह्याचं उत्तर मोदी साहेबांनी महाराष्ट्रात येऊन दिलं पाहिजे. बरं, हे काही विचित्र मागणी नव्हती आपली, विचित्र मागणी नाहीच. 2 विमानतळ गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी व्यक्तींची नावं दिलीत ना. अयोध्येमध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, चांगले आनंद आहे, स्वागत करतो आम्ही. गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट आहे, त्याचं नाव मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ केलेलं आहे. पर्रिकर साहेब भाजपाचे कार्यकर्ते होते, पर्रिकर साहेब तिकडचे मुख्यमंत्री झाले, चांगले आनंद आहे, स्वागत करतो आम्ही. पण जर तुम्ही लगेच गोवाच्यासाठी करत असाल, तुम्ही अयोध्येसाठी करत असाल, तुमच्या व्यक्तीच्या नावांसाठी करत असाल, मग माझ्या महाराष्ट्राने काय पाप केलेलं आहे, काय अन्याय तुम्ही आमच्यावर करत आहात असा, की आमचं काय पाप केलं, हा गुन्हा काय आमचं सांगा. का नाही तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विमानतळ करत? का नाही तुम्ही नवी मुंबईमध्ये आमचे श्री दिबा पाटील यांच्या नावाने विमानतळ करत? आपलं सरकार जेव्हा बनेल तेव्हा केंद्र सरकारने कायदा करो किंवा नको करो, आपण तिथे अभिमानाने ती पाठीचं अनावरण करणार म्हणजे करणारच. पण आपले जे आगरी कोळी बांधव आहेत त्यांनी खास करून लक्षात घ्यावं हे. कारण आज मी पाहतो या महाराष्ट्रामध्ये जणू काही ह्या लोकांना संपूर्णपणे बाहेरच पाठवायचं, उद्ध्वस्त करून टाकायचंय, असे निर्णय हे भाजप सरकार घ्यायला लागले, एकनाथ शिंदे सरकार घ्यायला लागले. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडई, अनेक वर्ष तिथे कोळी बांधव आपले मत्स्य व्यवसाय करत आलेले आहेत, मासे विक्रेते करत आहेत. पण पियुष गोयल साहेबांसारखे मंत्री त्यांच्यामध्ये ज्यांना मासे दिसले की नाक बंद करायला लागतं, नाक तोंड डोळे सगळं बंद करतात. यांच्यासाठी ती आता मंडई विकायला काढलेली आहे, तिथून मासे विक्रेत्यांना बाहेर काढलेले आहे. ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी या 2024 ची 30 ऑक्टोबर पर्यंत ज्याची मर्यादा होती, त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल गावठाणं असतील, आपली आदिवासी गावठाणं असतील,
आपली गावठणं, आपले कोळीवाडे, या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीमध्ये त्यांनी काय उल्लेख केलाय सचिन भाऊ? आपल्या मतदारसंघात देखील कोळीवाडा आहे. महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यांमध्ये कोळीवाडा आहे. गावठण तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेचं हे मत आहे, भाजपचं हे मत आहे की गावठण जे असतील आणि कोळीवाडे जे असतील, ज्याचं सीमांकन आपण सुरू केलं होतं, ह्या लोकांनी स्थगिती दिली. जसं आपण आई एकविरा देवी, त्या ज्या पायऱ्या आहेत, आई एकविरा देवी आमचं जे कुलदैवत आहे, ते फनिक्युलर रेल्वे करणार होतो, पायऱ्या नीट करून घेत होतो, तिकडची दुकानांना चांगलं करून घेत होतो, त्याला पण ह्याच सरकारने स्थगिती दिली. तसंच या कोळीवाड्यांना आणि गावठाणांना एकनाथ शिंदेचं स्वप्न आहे आणि भाजपचं स्वप्न आहे की सगळी जागा जी आपण आज एकरांवर बसलेलो आहोत, त्यांना सगळ्यांना स्क्वेअर फुटामध्ये आणायचं, क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये आणायचं. मान्य आहे? मान्य आहे? होऊ शकतो हा न्याय? जे आपले मूल भूमिपुत्र राहिलेले आहेत, कोळी बांधव असतील, आगरी समाज असेल, भंडारी समाज असेल, अनेक समाज जे आपल्या महाराष्ट्रात राहतात आणि खास करून जे गावठाणांमध्ये राहतात, आदिवासी समाज असेल, हेच सगळ्या लोकांना आपण पाहतो पारंपरिक जे त्यांचे व्यवसाय आहेत, एकरांवर बसलेले आहेत आणि ह्यानं जीवनमान असंच असतं. त्यांचं जीवन हे त्याच्यातच आहे. त्यांचा व्यवसाय म्हणजे त्यांचं जीवन आणि जीवन म्हणजे त्यांचा व्यवसाय असतो. त्यांची ओळखच त्यांची संस्कृती आहे आणि ही संस्कृती त्यांना एकरांमध्ये बसलेले कोळीवाड्यांमध्ये आणि गावठाणांमध्ये जगायला लागते. जगवत आलेले ते एवढ्या वर्ष पाळत आलेले ते. पण काय आहे ना, भूत सुचले नवीन डोक्यात बसले, मला माहित नाही ना अदानीला द्यायचंय की कुठच्या बिल्डरांना द्यायचंय. पण सगळे कोळीवाडे आणि सगळी गावठाणं सगळ्यांना एकत्र करणार क्लस्टरच्या नावाखाली. क्लस्टर म्हणजे स्लम साठी दुसरं गोंडस नाव आहे, स्लम साठी क्लस्टर आहे. एसआरए मध्ये हे ना आणायचंय कोळीवाड्यानं, एसआरए मध्ये आणायचंय ना गावठाणानं. आणि भाजपचा एकही आमदार, अनेकदा मी पाहतो की खूप यांच्या मतदारसंघांमध्ये कोळीवाडे आहेत, गावठाणं आहेत, भाजपचे जिथे तिथे आमदार आले 2019 मध्ये निवडून, पण एकही आमदारनी विरोध केला नाही. कारण त्याच भाजपला हे सगळे कोळीवाडे असतील, हे सगळी गावठाणं असतील, त्यांना द्यायचे, ते बिल्डरांच्या घशात द्यायचे, उंच इमारती बनतील, आपल्याला छोट्या खोल्यांमध्ये डांबतील, आपले व्यवसाय बंद करतील आणि ह्याच लोकांसाठी, ह्याच बिल्डरांसाठी पुढची सगळी जमीन आहे समुद्रकाठी, काय प्रॉपर्टी करून देऊन टाकतील अदानीच्या घशात किंवा यांच्या बिल्डरांच्या घशात. मी सांगितलेलं आहे, आपल्या शिवसेनेच्या वचननाम्यात आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचा शब्द आहे की ज्या मिनिटाला आपलं महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा बनेल, त्या मिनिटाला आपण सगळ्या कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण करणार म्हणजे करणारच. गावठाणांना जी मूलभूत सुविधा पाहिजे, इलेक्ट्रिसिटी असेल, रस्ते असतील, हे तर आपण करणार. कुठेही त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला किंवा संस्कृतीला हात न लावता, धक्का न लावता. पण जर मुंबईतली 1080 एकरची जमीन अदानीच्या नावावर होत असेल, तर मग कोळीवाड्यांमध्ये माझ्या कोळी बांधवांच्या नावावर त्यांचं प्रॉपर्टी कार्ड अजून का नाही होत, हा देखील एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. गावठाणं असतील, का नाही होत त्यांच्या नावावर? आणि हे आपण करून दाखवणार. कारण महाराष्ट्राचं जसं मी सांगितलं ना की ही लढाई आज आपलं राज्य महाराष्ट्र म्हणून राहणार की अदानी राष्ट्र म्हणून होणार, हे आपण ठरवायचं आहे. एकामागोमाग एक कुठे ना कुठेतरी आपली संस्कृती मारत चाललेले आहेत. महाराष्ट्रात कधी असे संस्कार नव्हते की तुम्ही काय खाता, तुम्ही कुठचा रंग घालता, त्याच्यावरनं मॉब लिंचिंग होतं किंवा धर्म तुमचा बदलला गेला. धर्म आपला एवढा पोकळ नाही, उथळ नाही. धर्म ही संतांची भूमी आहे, ही वीरांची भूमी आहे. आणि ह्या भाजपवाल्यांनी धर्म काय असतो तो आपल्याला शिकवू नये, हिंदुत्व काय असतं ते आपल्याला शिकवू नये. कारण भाजप जेव्हा हिंदुत्व विसरलं होतं, भाजप जेव्हा भगवान श्रीरामाला विसरलं होतं, तेव्हा उद्धव साहेब तिथे गेले होते अयोध्येत आणि सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार. सरकार आल्यानंतर काँग्रेसचे काही आमदार आपल्या सोबत आले. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कदाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आधी देखील उद्धव साहेब म्हणून पहिले मुख्यमंत्री असतील, जे तिथे अयोध्येला गेले आणि श्री रामलालचं दर्शन घेतलेलं आहे. पण मोदी साहेबांनी काय केलं? त्यांचं हिंदुत्व दाखवण्यासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या आधी त्यांनी एका अर्धवट मंदिराचं उद्घाटन केलं. हे पाप आहे. अर्धवट मंदिराचं कधी अनावरण करत नाही, स्वार्थासाठी तर मुळीच नाही करत. पण हेच ते जे आपल्याला शिकवायला आलेत ना, एक रहेंगे तो सेफ रहेंगे सांगतात, मग दुसरे येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे. हे यांचं एवढंच चालतं, बटेंगे कटेंगे छाटेंगे लुटेंगे मारेंगे पिटेंगे, याच्या पुढे भाजप जातच नाही. कधी कधी मला वाटतं हे चांगले रॅप करतील, बटेंगे कटेंगे मारेंगे लटेंगे वगैरे. काय तुम्ही राज्यकर्ते आहात की रॅपर आहात? तुम्ही गाण्याच्या क्षेत्रात आलाय म्हणजे रॅपर पण चांगले रॅप लिहितात, पण हे एवढंच त्यांचं बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे. 10 वर्षात तुमचं बहुमताचं सरकार होतं या देशावर, तुम्ही देशाला दिलं काय हे पहिलं आम्हाला सांगा. 75 वर्षाच्या इतिहासात कधी कोण बटलं नाही, कटलं नाही. कधी हिंदू खत्रे में आम्ही ऐकलं नव्हतं. भाजपचं जेव्हा बहुमताचं सरकार आलं तेव्हा हिंदू खत्रे मध्ये आम्ही ऐकायला लागलो. मग भाजप नव्हती तेव्हा बरे होतो आपण.
सोपी गोष्ट आहे. पण आज मी तुम्हाला सांगत आहे, बटेंगे टू कटेंगे खरं आहे. जर आपण विखुरले गेलो तर आपलं पाकिट भाजप कापेल, कारण बटेंगे कटेंगे लुटेंगे हेच भाजपचं धोरण आहे. मग दुसरे येऊन म्हणतात एक रहेंगे तो सेफ रहेंगे, त्यांच्याशी मी खूप सहमत आहे. आपण जर एक राहिलो ना महाराष्ट्र म्हणून, तर भाजप से 2 हात दूर सेफ रहेंगे. कारण या देशामध्ये खास करून 2013 पासून तुम्ही अभ्यास करा, हरियाणाचा करा, राजस्थानचा करा, गुजरातचा करा, महाराष्ट्राचा करा, अनेक राज्यांचा करा. तिथे प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे भाजप राज्य सरकार त्यांनी स्थापना केली आहेत, त्या राज्यांमध्ये ह्यांनी दंगली घडवल्या आहेत. त्या नुसतं हिंदू मुस्लिम नाही, तर हिंदूंमध्ये जाती जातींमध्ये पण, पोट जातींमध्ये पण. मग कोणातरी कुठे आंदोलन बसव, त्याच्या विरुद्ध दुसऱ्याला कोणातरी उठव, ठिणगी पाडायची, दंगली घडून आणायच्या. आणि मग हे सगळं केल्यानंतर भाजप येतं आणि जिंकून जातं. पुढे त्या राज्याचं काय होतं हे आपल्याला कधीच पुढे ऐकू येत नाही. आज आपण पाहतोय महिलांसाठी जे भाजपनी मध्यंतरीच्या काळात 1500 रुपये हे एकनाथ शिंदे आणि भाजप देणार होते, 2 महिन्यापूर्वी स्कीम सुरू केली आहे. कधी स्कीम सुरू केली? 2 महिन्यापूर्वी. म्हणजे लोकसभेत त्यांचा पराभव दिसलाय ना, महाराष्ट्रात हरणार हे दिसलं, त्यानंतर ही स्कीम सुरू केलेली आहे. किती देणार तो? आता किती देतात? आता येत नाहीत. तुम्हाला काय माहितीये पण ठेव, पण आता येत नाही. आणि यायचे किती? 1500. बघा भाजप आणि एकनाथ शिंदे किती मोठे जादूगर आहेत, तुम्हाला दाखवतो एका मिनिटात. आता किती देतात हे? 1500, बरोबर आहे ना? आता तुम्ही जरा 2014 मध्ये जा, किती देणार होते प्रत्येकाला? आणि फक्त महिलांना देणार की सगळ्यांना देणार होते? आता डोळे मिटा, मोजा, 10 वर्ष मोजा आणि 2024 मध्ये परत या. आता किती झाले? म्हणजे 15 लाख देणार होते ते 1500 वर आलेले आहेत. तुम्हाला लिहून देतो मी. जर यांचं सरकार चुकून एकदा आपल्या डोक्यावर बसलं तर हे ना 150 रुपये देण्यात पण कुठे लाज वाटणार नाही. एवढे निर्लज्ज लोक आहेत. काल परवाकडेच मी योगी आदित्यनाथजींचा एक फोटो बघितला, 300 रुपयाचा चेक वाटप करताना. मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे 300 रुपयाचा चेकचं वाटप करतात. पण हेच आहे त्यांचं, खोटं बोलायचं, सतत खोटं बोलायचं, फसवायचं. पण महाराष्ट्रातल्या महिला देखील हुशार आहेत. सगळ्यांना माहिती. आता ते सांगतात, भाजपवाले सांगतात, अजित पवार साहेब सांगतात की आम्ही 2100 देऊ, त्याच्या पलीकडे देणं काही शक्य नाही, आम्ही खोटं बोलतोय असं ते सांगतात. मी त्यांना सांगत आहे, आम्ही करून दाखवणार म्हणजे दाखवणार. तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही घरी बसा. आम्ही 3000 रुपये प्रति महिना महिलांना देऊ म्हणजे देऊच, दुप्पट देऊ. कारण महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे, महिलांचा आदर हा झालाच पाहिजे. आणि महिलांना आधारी देणं गरजेचं आहे. कारण महिला ह्या फक्त समाज आणि घरात एवढंच नाही, तर महिला आज कंपन्या चालवायला लागलेल्या आहेत, महिला ऑफिस चालवत आहेत, सगळं काही पाहत आहेत. पण कुठे ना कुठेतरी ह्या देशामध्ये मोदी साहेबांची बेरोजगारी आपण पाहतोय, त्यांनी जी निर्माण केलेली आहे, महागाई निर्माण केलेली आहे, जगणं कठीण झालेलं आहे. जर तुम्ही कुठेही ग्रामीण भागात जाल तर शेतकरी सांगतात खतं परवडत नाही, बी बियाणं परवडत नाही, शेतमालाला भाव नाही, हमी भाव नाही, आत्महत्या शेतकऱ्यांचा वाढत चाललेल्या आहेत. तसंच आपण पाहिलं, महिलांना विचारलं तर महिलांकडून प्रत्येक दिवशी तुम्हाला कळेल की आज कांद्याचा काय भाव आहे, आज टोमॅटोचा काय भाव आहे, शहरात का आणि गावात काय. म्हणजे गावात शेतकऱ्यांना फायदा होत नाही, शहरी माणसांना फायदा होत नाही. मग नक्की फायदा होतो तरी कोणाचा? बरोबर आहे, अदानी सगळीकडे आहे, हे खरं आहे. कारण तुम्हाला सांगतो, मध्यंतरी मनोहर शेट्टी, आम्ही तुम्हाला सांगतो, आता मागच्याच महिन्यातली बातमी आहे, उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी साईबाबांचा पुतळा झाकून ठेवला. बोलतात आम्ही साईबाबांमध्ये मानत नाही. खरी बातमी आहे. आणि ह्याचं कारण एकच आहे, कदाचित असं असेल, साईबाबा काय म्हणायचे, सबका मालिक एक है. पण अदानी, हे भाजपवाले काय बोलतात, सबका मालिक अदानी है. हा फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. पण आज तुम्हाला सांगतो, महिलांसाठी आपण जसं 3000 रुपये प्रति महिना करणार आहोत महालक्ष्मी योजनेत, लाडकी बहीणचं दुप्पट, तसंच आपण प्रत्येक वर्षी 6 सिलेंडर मोफत देणार आहोत. एसटी आणि बीएसटी बसमध्ये कुठच्याही शहराचे आपलं जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट असतं त्याच्यात मोफत पास देणार आहोत. 1 रुपया देखील तुम्हाला काढायला लागणार नाहीये. पण लाडकी बहीण सोबत सुरक्षित बहीण, महालक्ष्मी सोबत सुरक्षित बहीण पाहिजे आम्हाला. जो शक्ती कायदा आपण आणला होता, या राज्यामध्ये उद्धव साहेबांनी पारित केला होता, शक्ती कायदा 2021 मध्ये आणला होता, तोच भाजपचे राज्यपाल कोश्यारी साहेबांनी पाठवला राष्ट्रपती महोदयांकडे. जवळपास 4 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, तो कायदा अजून प्रलंबित आहे. भाजपला त्या कायद्याची भीती काय आहे हाच प्रश्न मला कधी कळला नाहीये. कदाचित प्रधानमंत्री महोदय ज्या रेवण्णा राक्षसासाठी प्रचार करून आले, ज्यांनी 2000 महिलांवर रेप केलेला आहे, त्याच्यासाठी भीती वाटते का? त्या रेवण्णा जेलमध्ये जाईल त्याच्यासाठी भीती वाटते?
जे आज आपण पाहतो एकनाथ शिंदे सरकारमध्ये 2 असे आमदार होते ज्यांना मंत्री केलं होतं. एकेने सुप्रियाताई सुळेंना घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या, दुसऱ्यांवर भयानक आरोप होते. उद्धव साहेबांनी त्यांची हकलपट्टी करून टाकलेली, त्यांना ह्यांनी पुन्हा घेतलं मंत्रिमंडळात. असले लोक तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? होऊ शकतात का? आपण पाहतोय ना. मग तसं गुजरातमध्ये पाहिलं तर बिल्किस बानोवर म्हणजे तिच्या मुलीची डोकं चिरडून तिच्या डोळ्यासमोर हत्या करून टाकली. ज्या लोकांनी तिचा बलात्कार केला त्या लोकांना सुप्रीम कोर्टाने जेलमध्ये टाकलं होतं. सुप्रीम कोर्टाचा अवमान करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना रस्त्यावर आणलं, आरती ओवाळली आणि प्रचारात फिरवलं. हे असले तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात जे खुनी लोकांना, जे बलात्काऱ्यांना त्यांच्या पक्षात घेतात, पद देतात, मंत्री पद देतात, होऊ शकतात आपले असे लाडके भाऊ? नाही होऊ शकत. आणि म्हणून मी सांगतो ना, आपल्या हिंदुत्वात आणि त्यांच्या हिंदुत्वात फरक हाच आहे की जो विचार माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे की महिला या सुरक्षितच असायला पाहिजेत. मग त्या महिलेची जात कुठची असो, धर्म कुठचा असो, पंथ कुठचा असो, ते न पाहता जो बलात्कारी असेल त्या बलात्काराची देखील जातपात धर्म न पाहता त्या बलात्काराला भर चौकात फाशीच झाली पाहिजे. हे हिंदुत्व आपलं आहे आणि हाच विचार आपण पुढे घेऊन चाललेलो आहे. पण एकामागोमाग एक खच्चीकरण करत जायचं. आज आपण पाहतो या राज्याला गृहमंत्री आहेत की नाही हा प्रश्न तर सर्वांना पडलाय. माहितीये का गृहमंत्र्याचं नाव काय? नाही ऐकून आलं काय? काय 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 नाव करून ठेवलं स्वतःच? आज त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की हे नाव त्यांचं एवढं बदनाम कसं झालं. कारण या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जसं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालाय, समाजामध्ये असेल, जातींमध्ये असेल, धर्मांमध्ये असेल, तसं महिला असुरक्षित झालेल्या आहेत. प्रत्येक शहरामध्ये कुठे कुठेतरी एफआयआर घेतली असते, कुठे नसते घेतली. इथे बदलापूरमध्ये जी घटना झाली, किती दिवस एफआयआर घेतली नव्हती? 10 दिवस. कोणाला? ते आपटेंना वाचवायला. अजून ते आपटे जेलमध्ये गेले नाहीयेत. शाळेचे मालक जे आहेत ते जेलमध्ये गेले नाहीयेत. पण हे सगळं होत असताना आपण पाहतोय पुण्यामध्ये पोलीस एपीआर हमला झालेला आहे. कुठे दगडफेक होते, कुठे काय होतं. आणि एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला आमच्या राज्यातून सगळे उद्योगधंदे, सगळ्या नोकऱ्यांच्या संध्या, सगळे रोजगार पाठवलेत त्यांनी गुजरातला. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प मी पुन्हा पुन्हा सांगतो कारण मला ती जखम तर झालीच आहे, राग तर आलाच आहे. त्या कामात मी स्वतः होतो तिथे. देसाई साहेब आणि मी त्यांच्याशी बोलणी करत होतो. तळेगावला वेदांता फॉक्सकॉन येणार होतं. 2.25 लाख कोटीचा प्रकल्प होता. 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या. तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प आपलं सरकार असतं, उद्धव साहेबांचं सरकार असतं तर 100% महाराष्ट्रात आला असता. काय चुकलं असतं महाराष्ट्राचं किंवा काय चुकलं असतं देशात जर वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रात आलं असतं? तर ठीक आहे, सरकार बदललं, भाजपने स्वतःचं सरकार बसवलं, घटनाबाह्य जरी असलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून जर तरी ते सरकार बसवलं असेल तरी चला 1 मिनिट मी मानून घेतो की तुम्ही या राज्याच्या भल्यासाठी बसवलं असेल. पण हेच सरकार जे तुमचं बसलं, खोके सरकार, धोके सरकार, घटनाबाह्य सरकार, गद्दारांचं सरकार, चोरांचं सरकार, यांनी अशी काही चोरी केली, असं काही एकदम राजकीय अस्थिरता निर्माण केली की सगळे उद्योग एकामागोमाग एक, जसं सरकार पलटी झाला तसं गेले हे सगळे गुजरातला. एअरबस टाटा मागच्याच आठवड्यात आपल्याकडे निवडणुका घोषित झाल्यानंतर देखील प्रधानमंत्री महोदय ते गेले तिथे बरोड्यामध्ये आणि तिथे रोड शो काढला. कशासाठी? तर तिथे एअरबस टाटाचा प्रकल्प आलाय. कोणी उद्योग मंत्री पण असं रोड शो काढत नाही कुठचा मोठा प्रकल्प स्वतःच्या जिल्ह्यात आल्यानंतर. पण त्यांना खुशी ह्या गोष्टीची होती, त्यांना सुख ह्या गोष्टीचं होतं की बघा बघा महाराष्ट्रातून उद्योगधंदा कसा पळवला आणि नेला आम्ही गुजरातला. मुंबईमध्ये इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे आपल्या हक्काचं होतं, आपल्या मुंबईमध्ये होतं, ते पळवलं त्यांनी गिफ्ट सिटीला, सुरतला. इकडचं डायमंड बोर्ड्स पळवलं सुरतला. मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, 5 लाख रोजगाराच्या संध्या यांनी पळवल्यात गुजरातला. हे तर प्रायव्हेट क्षेत्रातलं झालं. स्पर्धा परीक्षांचा घोळ तर तुम्हाला माहितीये. अनेक तरुण मुलं मुली कधी पुण्यात बघतो, कधी कुठेतरी बघतो, आंदोलन करायला लागतं, एमपीएससीच्या समोर आंदोलन करायला लागतं. तहसीलदारची परीक्षा मार्क 200 मिळाले, कोणा 250. आयएस कोण झालं, आयपीएस कोण झालं, बदली पोस्टिंगसाठी पैसे द्यायला लागतात. पोलीस क्वार्टर खराब हालातमध्ये, रिटायर्ड पोलीसवाल्यांकडे लक्ष द्यायला कोणी नाही. जे रिटायर्ड सरकारी कर्मचारी आहेत त्यांची जुनी पेन्शन योजना जी आपण सुरू करणार आहोत ती ह्या लोकांनी बंद करून ठेवलेली आहे. पण आज या महाराष्ट्रामध्ये जर काही गरज असेल आपल्याला ती एकाच गोष्टीची आहे, रोजगार 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 निर्मिती ही झालीच पाहिजे. तरुणांचा जो आज मी पाहतोय जे हाल झालेले आहेत, त्रस्त आहेत तरुण, फिरतायत सगळीकडे, कोणी रोजगार देतं का, कोणी रोजगार देतं का? पण हे सरकार आहे रोजगार.
थंड बसलेलं आहे, कोणाला काही पडलीच नाही, कारण स्वतःचे खोके झालेले आहेत, दुसऱ्यांना धोके देऊन झालेले आहेत, स्वतःला मंत्रीपद मिळालेली आहेत, चांगले संतुष्ट बसलेले आहेत. मग निवडणूक आले की पैसे फेको तमाशा देखो हे सगळं त्यांना माहिती आहे. पण महाराष्ट्रात जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला इथे रोजगार निर्मिती करायलाच लागेल. मला आठवतं जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, 6.5 लाख कोटीची गुंतवणूक एकाच व्यक्तीमुळे आली होती. त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि फक्त काही उद्योगपत्यांचा विश्वास होता त्यांच्याबरोबर नाही, तर उद्योग आणि कामगार ह्या दोघांचाही विश्वास उद्धव साहेबांवर आहे. कारण जर उद्योग असले आणि उद्योगपती असले तर कामगार असतात, कामगार असले तर उद्योगपती असतात. या दोघांचं संतुलन हे उद्धव साहेबांना बरोबर जमलं होतं. कुठेही काळे शेतकरी कायदे आपण आणणार नाही आणि कुठेही जे कामगार कायदे केंद्र सरकारला जे आणायचे, जे टेम्पररी वर्कर असून वाढवायचे त्यांना, ते आपण आणू देणार नाही, ही शपथ आपण घेतलेली. आणि म्हणून या राज्यामध्ये स्थिर सरकार आणणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी स्थैर्य आपल्या ह्या औद्योगिक क्षेत्रात येईल. नाही तर आपली शहरं ओसाड पडत जातील. MIDC ओसाड पडलेलेच आहेत. जे आहेत उद्योगधंदे तेही निघून चाललेले आहेत. का तर कधीतरी कोणी महाडमध्ये जसं एक गुंडा त्यांचा गद्दार आहे, तो जाऊन धमकी देतो. कधी नाशिकमध्ये स्क्रॅपचं कोणीतरी माफिया चालवतो, कोणी ड्रग्सचा माफिया चालवतो. जे उद्योगधंदे आहेत, जे गोडाऊन आहेत, तिथे जाऊन कोणीतरी खटखटवतं की द्या आम्हाला पैसे, द्या आम्हाला धंदे पाहिजे तुमचे. हे असं आपण करणं योग्य नाही. न्यायाप्रमाणे चाललं पाहिजे, कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे. आपल्याला जर महाराष्ट्रात प्रगती आणायची असेल, समृद्धी आणायची असेल, तर आपल्याला ह्या राज्यात राजकीय स्थिरता आणण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आणायलाच लागेल. आहे ना, मला माहिती आहे आता तरी तरुण वर्ग हैराण आहे, कुठे जायचं. आणि त्याच तरुणांसाठी आपण घोषित केलेलं आहे की जसं आपण महिलांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये देणार आहोत, बेरोजगार तरुणांना पुढच्या 2 वर्षासाठी म्हणजे रजिस्ट्रेशन पासून आपण जेही कोणी बेरोजगार असतील, रोजगार मिळेपर्यंत प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये देणार आहोत. पण त्याच्या पहिलं पाऊल, त्याच्या आधीचं पाऊल म्हणजे शिक्षण असतं. शिक्षण हल्ली आपण ते रिक्षावर असतो ना, मुलगी शिकली प्रगती झाली, पण जॉब कुठे, नोकऱ्या कुठे? मुलगी असेल, मुलगा असेल, मुलगा देखील शिकायला पाहिजे, मुलगी देखील शिकायला पाहिजे. मुंबई पब्लिक स्कूल सारखं आपण महाराष्ट्र पब्लिक स्कूल तर बनवूच, पण त्याच सोबत मुलींसारखंच मुलांसाठी शिक्षण देखील आपण मोफत करणार आहोत. महागाई वाढत चाललेली आहे, काही काही ठिकाणी आजारी वाढत चाललेले आहेत. मी जेव्हा इथून जात असतो प्रदूषण पाहत असतो, सगळीकडे धूळ सगळीकडे पसरली असते. कधी काच खालती केली तर हात पूर्ण असं ते काही सिमेंट आणि धूळ लागते. पण हे आजार जिथे वाढत असतात, वातावरणीय बदलाचा काळ आहे, आजारपणा वाढत चाललेली आहेत. कुठे कोणाला आजारी पडू नये ही देवाकडे प्रार्थना आहे, ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण प्रत्येक व्यक्तीसाठी या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की 25 लाखापर्यंतची कॅशलेस ट्रीटमेंट आपण या महाराष्ट्रात सुरू करणार आहोत. पण हे सगळं करायला आपल्याला ताकद पाहिजे, कारण हे सगळे येणार भाजपवाले आणि आपल्याला विखुरण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला सांगणार की आमचं हिंदुत्व पहा, त्यांचं हिंदुत्व पहा. काल परवाकडेच अमित शहाजी आले, नरेंद्र मोदी साहेब आले आणि त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काँग्रेसवाल्यांना चॅलेंज दिलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल किंवा शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल 2 शब्द बोला. जेव्हा मुंबईत राहुल गांधी आले होते तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गेले होते, तिथे मोठ्या साहेबांचे ते स्मृतीस्थळ आहे, तिथे नतमस्तक झाले होते. पण तुम्ही आम्हाला हे सगळं विचारण्याशिवाय, आणि आम्ही तुम्हाला सांगतोच ना की आम्ही सगळे म्हणतो या मंचावर की स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, नुसतं महाराष्ट्राच्या मातीत नाही तर जगाच्या पाठीवर कुठेही जातो तर त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक होतोच, आदर आहेच. पण तेही आज वरतून कुठून तरी आपल्यावर बघत असतील की हा माझा महाराष्ट्र काय करणार आहे. मी मोदी साहेबांना विचारत आहे, हे सगळे चॅलेंज देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सांगा, जे तुम्ही एकनाथ शिंदेना सांगितलं होतं की वेदांता फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प तुम्ही आम्हाला देणार आहात, तो का नाही दिला? अजून 2 वर्ष झाली. तुम्ही आम्हाला सांगा, जेव्हा तुम्ही तुमचं सरकार बसवलं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलंय ते संविधान बाजूला ठेवून तुम्ही महाराष्ट्रात एक गद्दारांचं सरकार बसवलं. ते सरकार बसवल्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांची तुम्ही हाल का केलेत? का रोजगार खेचून नेलेत? 5 लाख रोजगार का गुजरातला नेलेत? का माझे शेतकरी आत्महत्या करतायत? का महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत? का पोलिसांवर हमले होत आहेत? का स्पर्धा परीक्षांमध्ये उशीर होत आहे? ह्याचं तुम्ही जेव्हा उत्तर द्याल तेव्हा आम्ही तुमच्याशी बोलायला लागू. पण फक्त धर्माच्या नावावर बाटायचं, फक्त कुठेतरी वाद निर्माण करायचा आणि स्वतःचं सरकार स्थापन करायचं, ह्याला राज्य आणि शासन म्हणत नाही. जुमला बोलतात त्याला, कदाचित भारतीय जुमला पक्ष त्यांचं नाव असेल. पण आज ही आम्ही महाराष्ट्राची जनता तुम्हाला विचारत आहे की गेल्या 10 वर्षामध्ये असेल, गेल्या 2 वर्षामध्ये असेल, तुमचं बहुमताचं सरकार होतं. तुम्ही गुजरातची प्रगती केली, करा, नक्की करा. गुजरातची काही वाद नाहीये. गुजरातची जशी करताय प्रगती तशी आसामची करा. तशी मणिपूर शांत करता आलं तर पहिलं मणिपूर शांत करा, मग काश्मीर शांत करा, मग केरळमध्ये तुम्ही प्रगती आणा, सगळीकडे आणा ना.
पण एका बाजूला आपल्याला सांगतात की 370 कलम काढलं, काश्मीर मधून इथे येऊन सांगतात 370 कलम काढलं, आपण पण पाठिंबा दिला होता. पण आज पण हिंदू काश्मीरी पंडित का नाही जाऊ शकलेत काश्मीरमध्ये? तुमचंच सरकार बसलं होतं गेले 6 वर्ष. हे सगळे आपल्यामध्ये वाद निर्माण करणारे जे लोक आहेत, हिंदू मुस्लिम शीख ईसाई मध्ये वाद निर्माण करणारे लोक आहेत भाजपवाले, त्यांना सांगा की तुम्ही जे हे वाद निर्माण करत आहेत ना, जेव्हा कोविडचा काळ होता, जगातली सगळ्यात मोठी लढाई चालली होती, तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने आम्हाला सगळ्यांना एक ठेवलं होतं आणि सेफ ठेवलं होतं. त्यांना सांगा की तेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली तेव्हा जाऊन मदत केली होती, उद्धव साहेबांनी केलेली आहे. जेव्हा इथे निसर्ग वादळ आलं होतं, तोक्ते वादळ आलं होतं, मोदी साहेब तुम्ही गुजरातला गेले होतात, गुजरातला पैसे दिले, महाराष्ट्राला तुम्ही 1 रुपया दिला नव्हता, तेव्हा सुरक्षित ठेवलं या महाराष्ट्राला, ते उद्धव साहेबांनी ठेवलं. कोविड मध्ये जसं तुमच्या तिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेत शव वाहत होती, हे महाराष्ट्रात झालं नाही. गुजरातमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून रस्त्यावर मरत होती लोक, हे महाराष्ट्रात झालं नाही. कोविडच्या काळात कुठेही जात बघितली नाही, कुठे धर्म बघितला नाही. कोविडच्या काळातच काही तर नोकरी देताना पण किंवा शेतकऱ्यांना मदत करताना पण जातपात धर्म न पाहता महाराष्ट्र धर्माचं पालन केलं. ते एका व्यक्तीमुळे झालं, त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण आज तुम्ही विचार करायचा की हा महाराष्ट्र कुठच्या दिशेने जाणार आहे. आज तुम्ही विचार करायचा हा महाराष्ट्र कोण चालवणार आहे. महाराष्ट्राने चालवायला पाहिजे की गुजरात मधून चालला पाहिजे, हा निर्णय तुमचा आहे. अनेक गोष्टी हे तुमच्याकडून खेचल्या जातील, लुटल्या जातील. मी अगदी मोदी साहेब बोलतात तसं तुमची नळ चोरतील कोण असं बोलणार नाही, पण सत्य परिस्थिती आहे की तुम्हाला घरातून बाहेर काढलं जाईल, कारण सब जमीन अदानी की हे त्यांच्या मनात आहे. तसं बोलतात ना, सब भूमी गोपाल की, तसं आता भाजपच्या मनात झालेलं आहे, सब भूमी अदानी की, सबका मालिक अदानी हे भाजपच्या मनात झालेलं आहे. तुम्ही ठरवायचं आहे आपला स्वाभिमान हा आपण राखणार की गुजरात समोर झुकणार, तुम्ही ठरवा. आपला स्वाभिमान हा आपण जपणार की दिल्ली समोर झुकणार, हे तुम्ही ठरवा. महाराष्ट्राचे जे जनतेचे पैसे आहेत ते आपल्या तिजोरीत राहणार की गुजरातच्या तिजोरीत जाणार, हे तुम्ही ठरवायचं आहे. आज आपलं राज्य जे मंत्रालयातून चालतं ते गुजरातमध्ये शिफ्ट होणार का, हे तुम्ही ठरवायचं आहे. हे मी काही खोटं बोलत नाहीये. तुम्ही गेल्या 10 वर्षात असेल, गेल्या 5 वर्षात असेल, गेल्या 2 वर्षात असेल, आपला काळ सोडून काय काय गोष्ट आहे गुजरातला हलवलेली आहे. अगदी मरीन पोलीस अकॅडमी पासून सगळी ही यादी तर आहेच ना, कुठेही लाज वाटणार नाही. पण जर आपल्याला एकत्र यायचं असेल आणि परिवर्तन घडवायचं असेल तर इथे कुठेही विखुरले न जाता कामा पाहिजे. आपण कुठेही भांडण आपल्यामध्ये नको, कुठेही वाद निर्माण झालेले नको, कुठेही फसलेले नको. कारण काय की हे कशावरही व्हॉट्सअप सुरू करतात. काल परवाकडे मी पाहिलं एक व्हॉट्सअप अजून एक भीतीदायक सुरू झालेला आहे आपल्यामध्येच वाद निर्माण करण्यासाठी, की आपल्या देशात आता बांगलादेशी वाढलेले आहेत, मुंबईत बांगलादेशी वाढलेले आहेत. पाहिला का तो व्हॉट्सअप? दुसरं सांगतात रोहिंग्या, म्हणजे कुठून बर्मा वगैरे मधून रोहिंग्या आलेले आहेत. म्हणजेच काय तर केंद्र सरकारला आपलं काम जमलं नाहीये. जर खरे असतील तर आतापर्यंत एक तरी तुम्हाला कुठे सापडलाय का? पण हे राजकीय हेतूने बोलत असतात. सगळ्यांच्या फोनवर गेल्या 2 महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक लोकांनी पाठवलंय, भाजपच्याच लोकांनी पाठवलंय की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय आणि म्हणून इकडच्या मुस्लिम बांधवांना तुम्ही फटका मारा, हे सगळं चालतं त्यांचं. पण त्याच बांगलादेश बरोबर जिथे तेच सांगतात, भाजपवालेच सांगतायत की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत म्हणून ऑल आयज ऑन बांगलादेश जसं सगळी सांगितलं, त्याच बांगलादेश बरोबर जय शाह यांची बीसीसीआय क्रिकेट खेळायला नव्हती गेली. क्रिकेट कोणाबरोबर खेळलो आपण? हा सगळा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण आज धर्माच्या नावावर, समाजाच्या नावावर जे तुमच्याकडे मतं मागायला येतील त्यांना सांगा की आमचं हिंदुत्व हे जय भवानी जय शिवाजी बोलणारं हिंदुत्व आहे. आज आमचं हिंदुत्व हृदयात राम हाताला काम आहे. तुम्ही धर्माच्या नावावर मतं घेतलीत, काम कुठे दिलं आम्हाला? नुसतं तुमच्या कुठच्या मोर्चामध्ये असेल, कुठच्या फेरीमध्ये असेल, डीजेवर नाचा, 3 वाजेपर्यंत नाचा, अमुक कुठचा सण आहे त्याच्यावर नाचा. सकाळी उठल्यावर कोणाकडे रोजगार आहे, कोणाकडे काम आहे, कोणाकडे नोकरी आहे, हे आम्हाला सांगा. आपल्याला परिवर्तन हे घडवायलाच लागेल. महिला सन्मानासाठी लढावंच लागेल. शेतकरी आत्महत्या रोखावायलाच लागतील. तरुणांना रोजगार द्यावाच लागेल. तरच हा महाराष्ट्र म्हणून स्वाभिमानाने जगू शकेल. तुम्ही परिवर्तनासाठी तयार आहात का? तुम्ही महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तयार आहात का? तुम्ही मनोहरजींना मतदान करण्यासाठी तयार आहात का? किती नंबरचं मतदान? किती नंबरचं मतदान? किती नंबरचं मतदान? या परिवर्तनाची तारीख काय? 20 नोव्हेंबरला. भोका पडलेल्या गोष्टींना विचार करू नका. वालदीला भोका पडले. सेठ या पुढे. जर है ना विधान भवनात पुन्हा एकदा पाठवायचं असेल, यांचं काम मी पाहिलेलं आहे. मी मंत्री असताना हे प्रत्येक आठवड्यात उरणचं काही ना काहीतरी मला सांगायचे की इथे विकास काम झालं पाहिजे, तिथे विकास काम झालं पाहिजे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना देखील अनेकदा फंड आणलेला आहे.